हॅलो फ्रेंड, मी सतीश. आज आपण 7th स्टँडर्ड प्रॅक्टिस सेट 3 बघणार आहोत. त्याआधी एस कोचिंग क्लास चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला आपण आता क्वेश्चन कडे जाऊया. आपला क्वेश्चन काय बाळांनो, ड्रॉ द ट्रायंगल विथ द मेजर गिवन बिलो. आता आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे इन ट्रायंगल MAT, बरोबर. लेंथ MA काय दिलेली आहे 5.2 सेंटीमीटर. मेजरमेंट ऑफ अँगल किती दिलंय 80 डिग्री. कोणता आहे ए अँगल दिलाय, बरोबर. लेंथ AT किती आहे 6 सेंटीमीटर. आता आपण काय करणार, पहिले बेसची लाईन ड्रॉ करून घेऊ, म्हणजे सेगमेंट ड्रॉ करून घेऊ. तर लेंथ कोणती आहे AT, बरोबर. AT दिलेला आहे ना 6 सेंटीमीटर. बेस सेगमेंट आहे आपला, तो आपण ड्रॉ करून घेऊ. हे पाहिजे 0 1 2 3 4 5 6 सेगमेंट आपण असा ड्रॉ करून घ्यायचा. त्याला नेमिंग द्यायचं ए आणि टी. किती सेंटीमीटरचा आहे आपला 6 सेंटीमीटर. ओके, सेगमेंट आपला झाला ड्रॉ. त्यानंतर काय करणार आपण, अँगल 80 डिग्री दिलेला आहे आपण आपल्याला, बरोबर. 80 डिग्री अँगल दिलेला आहे. तर कॉम्पॅक्टर घ्यायचा आहे, ए पॉइंटला ठेवायचा आहे. अँगल ए दिलेला आहे म्हणून आपण ए पॉइंटवर ठेवतोय बाळांनो. ठेवला तर मोजायचं आहे 80 डिग्री पर्यंत. 0 10 20 30 40 50 60 70 80. इथं आहे आपला 80. ओके, हा पॉइंट आणि ए पॉइंट जोडून घ्यायचा. स्केलने असं जोडून घ्यायचा हा पॉइंट. ओके, आता काय करणार आपण बाळांनो, आपल्याला ए आणि टी चं डिस्टन्स करायचंय. एम आणि ए चं डिस्टन्स, बरोबर. एम आणि ए किती आहे 5.2 सेंटीमीटर. स्केल घेणार, झिरो पासून किती 5 आणि 1 आणि 2. इथे ठेवायचं बरोबर टोक. घेतला 5.2. एम ए आपला 5.2 म्हणून आपण घेतलाय. तर काय करायचं, ए पॉइंटला ठेवणार आणि आर्क ड्रॉ करणार, बरोबर. आर्क झाला. आता काय करायचं आपण, हा जो पॉइंट आहे आणि टी पॉइंट, आता हा आपल्याला भेटला आहे एम, बरोबर. एम पॉइंट भेटलाय. तर आपण काय करणार, एम पॉइंट आणि टी पॉइंट जोडून घेणार. ओके, एम आणि एचं डिस्टन्स किती आहे 5.2 सेंटीमीटर. ओके, हा अँगल किती झाला आपला 80 डिग्री. अशा प्रकारे आपला पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. कळलं का बाळांनो तुम्हाला. आता आपण पुढचा प्रोग्राम बघूया. क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला काय दिलंय, ट्रायंगल NTS ड्रॉ करायचा आहे. मेजरमेंट टी किती आहे 40, लेंथ 40 डिग्री दिलेलं आहे. अँगल टी 40 डिग्री आहे. लेंथ NT आणि लेंथ TS 5 सेंटीमीटर, म्हणजे दोन्ही सारखेच लेंथचे आहे 5-5 सेंटीमीटरचे, बरोबर. तर आपण पहिले बेस ड्रॉ करून घेऊया. बेस किती आहे आपला TS 5 सेंटीमीटर. 0 ते 5 थोडे इकडे घेऊया आपण, 0 पासून 5 पर्यंत. ओके, त्याला नेमिंग देऊया. इथे टी, इथे एस. ओके, डिस्टन्स किती आहे 5 सेंटीमीटर. आता सेम पहिला जसा प्रॉब्लेम सोडवला सेम असा सोडवायचा आहे. हा टीचा आता किती दिलेलं आहे आपल्याला डिग्री अँगल 40 डिग्री, बरोबर. कॉम्पॅक्टर घ्यायचं, टी पॉइंटला ठेवायचं. त्यानंतर
40 डिग्री कुठे आहे आपला? 0, 10, 20, 30 आणि 40. ओके, इथे लाईन, या पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची, टी आणि हा पॉइंट जोडायचा. ओके, आता काय करणार आपण? एन आणि टीचं डिस्टन्स मेजर करणार स्केलवर 5 सेंटीमीटर. हे बघा आता इकडे आलंय 5 सेंटीमीटर. टी पॉइंटवर ठेवणार आणि आर्क ड्रॉ करून घेणार. ओके, आपल्याला पॉइंट कोणता भेटलाय? एन. एन आणि एस जोडून घ्यायचा. टीचा अँगल दाखवायचं विसरायचं नाही, नाही तर मार्क तुमचे कट होतील. 40 डिग्री बरोबर. एन टी एस झाला अँगल ड्रॉ. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. आता पुढे अँगल आपल्याला कोणता दिलाय बाळानो? अँगल एफ यू एन. लेंथ एफ यू ची किती? 5 सेंटीमीटर आहे. यू एन ची 4.6 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल 110 डिग्री दिलेला आहे. सेम आता बेसचा सेगमेंट ड्रॉ करून घ्यायचा पहिला आपण. बेसचा आपण सेगमेंट ड्रॉ करून घेऊ. किती दिलेला आहे आपल्याला? यू एन 4.6 सेंटीमीटर. 0 पासून 4.6 कुठे आहे इथं मार्किंग करून घेतो मी. ड्रॉ करून घ्यायचं. झालं 4.6. नेमिंग द्यायचं सेगमेंटला. काय आहे? यू आणि एन बरोबर. इथं यू इथं एन. लेंथ किती आहे? 4.6 सेंटीमीटर. आता काय करणार आपण? कॉम्पॅक्टर घेणार. यू पॉइंटला आपण कॉम्पॅक्टर ठेवणार. यूचा अँगल किती बाळांनो? 110 डिग्री. हे बघा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 110. कुठे आहे तो? दिसतोय ना तुम्हाला? 110. ही लाईन एक ड्रॉ करून घ्यायची यू आणि एफ ची. ड्रॉ केली. थोडीशी वर घेऊया आपण अजून. आता कंपास घ्यायचं. किती डिस्टन्स आहे आपलं एफ आणि यू चं? 5 सेंटीमीटर घ्यायचं. 5 सेंटीमीटर कंपास मध्ये घ्यायचं. झालं. यू पॉइंट वर ठेवायचंय आणि एक आर्क असा ड्रॉ करून घ्यायचा. या पॉइंटला काय नाव आहे आपलं? एफ. ओके, एफ आणि एन जोडून घ्यायचं. जोडला. अँगल यू किती आपला? 110 डिग्री बरोबर. 110 डिग्री म्हणजे 90 डिग्री पेक्षा मोठा आहे. म्हणजे हा कोणता अँगल ट्रायंगल झाला? ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल बरोबर. ऑब्ट्यूज अँगल हा 90 डिग्री पेक्षा मोठा असतो. ठीक आहे, आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूया. याचं आपण लेंथ लिहिली नाही. एफ यू किती आहे? 5 सेंटीमीटर. चला आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. ट्रायंगल पी आर एस दिलाय आपल्याला. पी आर एस मध्ये आर एस 5.5 सेंटीमीटर आहे लेंथ, आर पी आहे 4.2 सेंटीमीटर आणि मेजरमेंट ऑफ अँगल आर किती आहे? 90 डिग्री. म्हणजे हा कोणता अँगल आहे बाळांनो? 90 डिग्री म्हणल्यावर सिंपल राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आपल्याला. पहिले डिस्टन्स घेऊ आर एस चं 5.5 सेंटीमीटर. 5.5 सेंटीमीटर ड्रॉ करून घ्यायचं. ओके, नेमिंग द्यायचं आर एस आणि 5.5 सेंटीमीटर. ओके, आता आपण घेणार कॉम्पॅक्टर. आर पॉइंटला ठेवायचं कारण आरचा आपल्याला अँगल दिलेला आहे ना. किती? आर 90 डिग्री.
ही लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. ओके, आता काय करायचं, कंपास घ्यायचं. 5 किती सेंटीमीटर दिलंय, आरपी किती आहे 4.2 आहे ना. चार 4.2 सेंटीमीटर आपण स्केलनी मेजर करू. झालं. आर पॉइंटवर ठेवायचं आणि असं एक आर्क ड्रॉ करायचं. झाला आर्क ड्रॉ. नंतर काय करायचं, या पॉइंटला नाव द्यायचं काय आहे, पी. पी आर एस. लेंथ किती आहे पी आर एस ची, पी आर ची 4.2 सेंटीमीटर. पी आणि एस जोडून घ्यायचा, 90 डिग्री. हा झाला राईट अँगल ट्रायंगल. ओके, कळलं बाळांनो. व्हिडिओ जर आवडला ना, लाईक नक्की करा. धन्यवाद.